छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच प्रत्येक मराठी मन अभिमानानं भरून येतं। महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सर्वात सुवर्ण अक्षरांपैकी एक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावरती अत्यंत दिमाखात पार पडला। हा दिवस आज शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। आज शिवराज्याभिषेकाला 353 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त स्वराज्याची राजधानी रायगडावरती उत्साहाचं वातावरण आहे। रायगड अक्षरशः सजून गेलाय। राज्यभरातील शिवभक्त किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत आणि आपण ही दोन दृश्य पाहतोय, किल्ले रायगडावरची आणि कोल्हापुरातल्या शाहू पॅलेस। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे आणि यासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत काही शिवभक्त आहात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हा दिवस किती महत्त्वाचा आजच्यासाठी शिवभक्तांसाठी आहे? हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आज हा दिवस 6 जून 1674 पहिल्यांदा महाराज सिंहासनाधीश्वर झाले। त्यावेळी जसा आनंद होता तसा आजही दिसतो आपल्याला आणि आजही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मराठी रयत ही एकवटते रायगडावर। खूप चांगला अनुभव आहे हा, कारण आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही अशा या पाचही पातशाह्यांच्या छाताडावर भगवा ध्वज रोवून राजे आज छत्रपती झाले। हा अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि ॲज अ मराठी माणूस आणि ॲज अ मराठी हिंदू म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे राजांचा। जे आलेत त्यांचं तर पहिलेपास आभार मानतो आमच्याच वतीने की तरुणांचा, की आलात तुम्ही। इतका दैदिप्यमान सोहळा आज आपण अनुभवतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे की याच्यामधून एक सौख्याची भावना निर्माण होते की बाबा आपण एकमेकांना सहकार्य करूया, एकमेकांची राहण्याची व्यवस्था, कोणाला काही गैरसोय होणार नाही, ती खूप एक चांगली गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते। आणि जे आले नाहीत त्यांना आव्हान करेल की पुढच्या वर्षीपासून किंवा पुढचे जे सोहळे असतील त्याला यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे, जो राजा आपला 350 वर्षापूर्वी ज्याचा राज्याभिषेक इतक्या थाटात संपन्न झाला, तो आज सुद्धा त्याच थाटात संपन्न होतोय। तर हा दैदिप्यमान सोहळा निदान एकदा तरी अनुभवण्यासाठी यावा। त्यामुळे किल्ले रायगड अक्षरशः आज सजून गेलेला आहे। प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावरती आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे।